काय दादा आला सा? किती काढले याला? आणि हे कशाला आणलं? खातील का? कधी आणायचं ते याला? बर. तर तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगणार आहे आज मी. तर हे जे पाहताय की नाही तुम्ही, हे आहे साप कांदा. याला साप कांदा. ज्या वेळेस तुम्हाला नागिन बारीक बारीक फळे येतात ना, तेव्हा ह्याचं औषध केलं जातं. ह्याचं म्हणजे ह्याच्या खाली कांदा असतो, तो कांद्यापासून औषध बनवलं जातं. आता काही उकरायला टायमिंग नाही, तुम्हाला दाखवलं असतं, पण ह्याच्या कांद्यापासून औषध बनवलं जातं. आणि कर्दळीही छान आलेले आहेत आपल्यात. दिवस मावळत आहे. आजोबांनी गवत काढले आणजा म्हणून सांगायला लागलेत. आता हे खुरपं ठेवायचं आणि जायचं गवत आणायला. किती काढले गवत? किलो काढले का? मग असू दे, याल तर का ना. पण पुढारे बी त्याच काढल्या. हा बर बर. तर मग लाल ग फडकन येऊ का दुसरं? बर बर. मग जाऊ का? तुम्ही जाऊ ना कोणीकडे करणार. कुलप नाही लावली. मी जाऊन आणतो गावात. हे जांभळीचं रोप. तर मी चाललोय आता गवत आणायला. तर आपण काही दिवसापूर्वी आंब्याची बी झाड लावली होती, ती झाडही छान फुटलीत. आता मला दाखवतो. पाहू शकता हे झाड किती छान फुटलेलं आहे. छान छान पैकी फुटलेली आहेत झाडं. तर आता मला उशीर होतोय, मी चाललेलो आहे. आणि कोकरांसाठी ह्याला दशरथ गावात म्हणते ती. कोकरांसाठी हे गवात पण लावले आपण. तर आता मी जाईल तिकडं. आमचा कुत्रा येणार हे मला फिक्स माहीत आहे. किती जरी दगड हाणली तरी हा माग येणारच आहे. कारण माणूस जिकडं जाईल तिकडं हा येतोच. लय मुरदाड आहे कुत्रा पण. तर आपण असं सकाळी पाणी दिल्यामुळे ही वाट सगळं चिखलान घाणी घाण झाली. आता कडकडने आपण सुटायचं बागेच्या जायचं गवत आणायचं. दिवस मावळायला. पाऊस नसल्यामुळे आता ज्वारी ही करपायला लागली. ती पटकन जसं जसं उन्हाळा पडत जाईल तसं ही बाटूक करपत जाते.